माऊली, आई म्हणजे केवळ बाळाला जन्म देणारी एक स्त्री नसते, तर आपल्या स्वतः मधला अंश काढून ती या जगाला अर्पण करत असते. त्याग हा तिच्यामध्ये अंतर्भूतच असतो. आई ही त्यागाची मूर्ती आहे. आपल्या कथेमध्ये देखील अशीच एक त्यागमूर्ती आहे बर का. हो, साहुरीच म्हणतोय मी, साहुरी. केवढा मोठा त्याग आहे तिचा. जर दीपिकानं ठरवलेल्या योजनेचा ती नकळत जरी भाग झाली असली तरी तिचा त्याग मात्र वंदनीय असणार आहे, वंदनीय असणार. अशी काय ही सुनंदा? अशी का वागते काहीच कळत नाही. या क्षणी तिने माझ्यासोबत असायला हवं होतं. कुठे गेली काय माहित. सुनंदा, सुनंदा, महाराणी, सुनंदा त्वरित वरती ये. सुनंदा, आधी आम्हाला सांग, त्या सावरीच्या घरी काय बरे घडले आहे? तिची प्रकृती कशी आहे? महाराणी चिंता नसावी. साहुरीची प्रकृती अगदी उत्तम आहे. आणि आणि आताच येताना या भुयारी मार्गाचा अदमासही घेतलाय. सर्वत्र मशाली सुद्धा लावल्यात. बाळराजांना आता या भुयार मार्गातून आणताना कोणताही अडसर येणार नाही. सारे कसे अगदी माझ्या मनासारखे घडते आहे. सुनंदा, आता माझ्या पुत्राचा कधी एकदा जन्म होतो आणि कधी मी त्याला उराशी कवटाळते असं झालं आहे. तो क्षण सुद्धा समीप आलेला आहे. आता साहुरीला कोणत्याही क्षणी प्रसव कळा होतील आणि आणि तुमचीही कुस उजवेल. या साम्राज्याला नवीन वारस मिळेल आणि तुमच्यावर लागलेले सारे कलंक मिटतील महाराणी. होय सुनंदा, माझे झालेले अपमान, माझ्यावरील अपमानित नजरा यांचा उतारा करण्याची हीच वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे सुनंदा. होय महाराणी, होय. बरे महाराणी, आपण आता येथेच थांबावे. मला साहुरीकडे जाणं फार गरजेचे आहे. योग्य वेळेतच मी बाळाला आपल्या जवळ घेऊन येईन. हो सुनंदा. तोपर्यंत आपण इथली मोहीम सांभाळून घ्यावी. हो, येते मी. तू ये. साहुरीची काळजी घे. सावकाश. सावकाश.
शांत हो. सावरी सावरी अगं शांत हो. अगं थोडा धीर धर ना. शांत हो सावरी. अगं हो, पण थोडा धीर धर ना. मला वाटतं ह्या प्रसव वेदनाच आहेत. आता ती वेळ आली आहे. कोणत्याही क्षणी अपत्य जन्मास येईल. मी सगळी व्यवस्था बघतो. सावरी सावरी शांत हो. माझ्या आधाराची आवश्यकता आहे. मी इथेच थांबतो. म्हणजे स्त्रियांच्या कारभारात तुझे काय काम? आणि काही लागले तर मी आवाज देईनच ना. पण तू जा बघू आता. सावरी मी आहे बाहेर. तू जा. तू येथेच थांब. काही लागले तर आवाज देईन मी. हा हो. सावरी बाळा धीराने घे. मला कळतंय कुठल्याही स्त्रीसाठी हा क्षण जीवन मरणाची परीक्षा असते. मला या वेळेला सहन होत नाहीये ना. हो, कळतंय मला. आता नीट होईल. अरे देवा, तुझ्या श्वासांची गती सुद्धा वाढली. मी काहीतरी करते. सॉरी. मला बरं वाटते. हो, व्यवस्थित आहे. हे बघ, ही जरी तुझी पहिली वेळ असली ना तरी सुद्धा असं गर्भगळीत होऊन चालायचं नाही. चल, आता डोळे बंद कर बघू. नाही नाही, काही झाले तरी मला माझ्या बाळाच्या बघायचंय. हट्ट करू नकोस. तुला बघवणार नाही. तुझ्या बाळाला काही झाले तर त्याच्या जीवाला काही धोका असू शकतो. माझे ऐक, पट्टी बांधू दे. हे बघ, आपण देवाचा धावा करू तुझ्या बाळासाठी. साहुरी, हे चाटण घे बघू. याने वेदना कमी होती. हे आता बरे वाटेल ना. साहुरी, साहुरी. आई आई कुठे गेली सुनंदा? माते तुझ्यावर काय वेळ आली हे हिला माहित नाही का? आजच जायचे होते काहीला. स्वामी, चिंता करू नका. येईल सुनंदा. तिला माझे तंत्र ठाऊक आहे. मला तुझ्या वेदना बघवत नाही. आणखीन काही क्षणाचा विलंब झाला तर अनर्थ होईल असं वाटतंय. मी दुसऱ्या सुईणीची व्यवस्था करतो. नको नको स्वामी, सुनंदा येईलच इतक्यात. सुनंदा सुनंदा सुनंदा, तिला काय सुवर्ण लाभलंय? ती नसेल तर काही बाया बाळंत होत नाही. नाही नाही महाराज, निदान माझे म्हणणे ऐकून तरी घ्या. मला इतक्या काही वेदना होत नाही आहेत आणि आता ती वेळही आलेली नाही. आणि मी सुनंदासाठी आग्रही आहे, कारण मी तसे व्रत मागितले आहे. माझे संपूर्ण बाळंतपण तीच करेल. महाराज, तुम्हाला माझ्या प्रेमाची शपथ आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. सुनंदा येईपर्यंत मला काहीच होणार नाही. स्वामी, बोल. तुम्हाला माझी एवढी चिंता वाटत असेल तर माझी एक विनंती ऐकाल? बोल. आपल्या पुत्राच्या सुखरूप जन्मासाठी आपण देवघरात जावे आणि देवापाशी प्रार्थना करावी. ठीक आहे, आलो आम्ही. स्वामी,
सदानंद, बाळा सदानंद, हो तुझी आवश्यकता लागते रे. काय झाले? तिची प्रकृती तर योग्य आहे ना? प्रकृती बरी आहे, परंतु बेरड्याच्या पानांची गरज आहे. बेहडा? पण बेहड्याच्या पानाच्या रांगा तर वनाच्या त्या टोकाला आहे. इथवर जाऊन येऊस तर खूप अवधी होऊन जाईल. काय करणार बाळा, नडच तशी आहे ना. हे बघ, तू आता इथे बोलत राहिलास ना तर आणखी विलंब होईल. जा पाहू, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर घेऊन ये ती पानं. तोपर्यंत मी इथे पाहते. हो हो हो, जातो मी. तुम्ही तिची काळजी घ्या, मी येतो. गेला, माझ्या मार्गातील अखेरचा अडसर देखील गेला. आता या साहुरीचे बाळ जन्मास येईल ना, ते थेट महाराणीच्या कक्षात प्रवेश करेल. साहुरी, 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 मी दिलेले गुंगीचं औषध अगदी परिणामकारक झाले. चला. नाही 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 नाही, आता रडायचे नाही. आता ऐश्वर्यात दिन काढायचे. तुझा जन्म जरी या झोपडीमध्ये झाला असला तरी आयुष्य मात्र राजमहालात जाणार आहे. चला, आपल्या जन्मदात्या मातेला अखेरचे बघून घ्या. महाराणी, महाराणी, सुनंदा, सुनंदा, सुनंदा. आमचे बाळराजे, आमचे पुत्र. महाराणी, आता आपल्याला जास्त विलंब करता कामा नये. महाराजांना फार वेळ आपण बाहेर थांबवू नाही शकणार. चला, पुढच्या तयारीला लागायला हवे.
महाराणी दीपिका, आज आपण आम्हाला आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण अनुभव दिलाय. आपले आभार मानावे तेवढे उणे. सुनंदा, जी. या प्रवासात आपले किती मोलाचे सहकार्य आहे हे आम्ही स्वतः पाहिले. आपल्या कष्टाचे मोल धनात करता येणे शक्य नाही. तरी देखील गावातील आपल्या आवडीची जमीन आम्ही आपल्याला सदिच्छा भेट म्हणून बहाल करतोय. महाराजांचा विजय असो. राजकुमारांच्या आगमनाच्या आनंदात संपूर्ण राज्यात मिष्टान्नाचे भोजन आयोजित करण्यात यावे. प्रजेला कपडे तसे धन देण्यात यावे. पुढील संपूर्ण वर्षभर प्रजेकडून कोणताही कर आकारला जाणार नाही अशी घोषणा करावी. महाराज, आपण किती दयाळू आहात हे आपण दाखवून दिले. परंतु एक विनंती करू इच्छिते. विनंती? जी महाराज, तुर्तास पुत्र आणि मातेला विश्रांतीची गरज आहे. त्यांना एकांत मिळेल अशी सोय व्हावी हीच इच्छा. पुढील 2 प्रहर तरी येथे कोणी येता कामा नये ही विनंती. तिच्या सोयीसाठी आम्ही काही क्षण पुत्रवियोग सहन करू. येतो आम्ही. प्रणाम महाराज. महाराणी, द्या, उठा आपण. घ्या. सुनंदा, सगळे कसे सुनियोजित ठरल्याप्रमाणे घडले. आम्हाला पुत्र मिळाला. होय महाराणी, परंतु आता याच्या संगोपनासाठी आपल्याला सदैव सतर्क राहायला लागेल. बरे, बाळास भूक लागली तर कापसाच्या बोळ्याने त्यास दूध पाजावे. मला निघायला हवे. साहुरीच्या घरातील सारी सोय करणं शिल्लक आहे. बर. मी येते. माऊली, जिचा जीव आपल्या लेकरासाठी तुटत नाही ती आई कसली. आपलं मूल कुठेही असलं तरी सुखरूप असावं, आनंदात असावं, सुरक्षित असावं, हाच खरा भाव कुठल्याही आईच्या हृदयामध्ये असतो. कारण तिचा जीव त्याच्यासाठी तिळतिळ तुटत असतो. त्याच्यासाठी ती कोणतीही व्रत वैकल्य करायला नेहमी तयार असते. साहुरीचं मूल तिच्याकडून पळवून नेलं हे सत्य. त्याची आणि त्याच्या खऱ्या आईची गाठभेट होईल का बघूया पुढील भागात. पण तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.